तर पुण्यामध्ये मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। हडपसर आणि कॅम्प परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस कोसळतोय। पुन्हा एकदा आजही पुण्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि सध्या हडपसर आणि कॅम्प परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचं कळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत आपल्या सोबत। मिकी, गेल्या 2 दिवसांपासून पुण्याला पावसाने झोडपून काढलेलं आहे। काल तर पुण्याच्या रस्त्यांवरती पाणी सुद्धा साचलं होतं। सध्याची काय परिस्थिती आहे? अगदी यामिनी, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये आज जवळपास अर्धा तास झालेला आहे मुसळधार पाऊस पुण्यामध्ये बरसतोय। आता मी पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये आहे आणि आता जरी आपण बघितलं तर या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हवामान खात्याकडून या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीने पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस राहणार आहे असं हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि ते कुठेतरी खरं होताना दिसतंय, कारण पुण्यामध्ये गेले 3 दिवस सातत्याने अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस बरसतोय। तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत। अर्थात पुण्याचे जे मेट्रोचं नवीन मार्गिका या ठिकाणी तयार आहे त्याचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर एसपी कॉलेजच्या मैदानावर जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी सभा होणार आहे। त्यापूर्वी हे पाऊस ज्या पद्धतीने बरसतोय त्या ठिकाणी अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत। प्रशासन त्या ठिकाणी काठीचे प्रयत्न करतायत की कुठलेही अर्थात त्या ठिकाणी लोकांना अडचणी येऊ नये, अर्थात सभेला कुठलीही अडचण येऊ नये, कारण स्वतः पंतप्रधान जवळपास 2.5 ते 3 तास पुण्यामध्ये राहणार आहेत आणि पुण्यासाठी अतिशय महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्यांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यापूर्वी तिथली परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः चिखल झालेला आहे, ते देखील काढण्याचा प्रयत्न होतोय। मात्र जे वरुण राजा आहे त्या ठिकाणी पुण्यामध्ये सातत्याने बरसताना दिसतोय आणि यामुळे चांगलाच फटका त्या सभेच्या स्थळी बसलेला आहे। प्रशासनाकडून ज्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत ते अगदी त्यामुळे बघावं लागेल हा पाऊस आता कधीपर्यंत वाढतो याची अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।